शिक्षकच बनला भक्षक, शिक्षकानेच केलं अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 46 वर्षीय किशोर येलवे शिक्षकाचे कृत्य. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथील रहिवासी किशोर येलवे, वय वर्ष 46, व्यवसाय शिक्षक. या शिक्षकाने पेशाला काळिमा फासणारी घटना दाभोळमध्ये घडलेली आहे. सदर घटना दाभोळमध्ये एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेली इयत्ता 5वी मधील मुलीसोबत अत्याचार केल्याची घटना दाभोळ या ठिकाणी घडलेली आहे. गुरु शिष्याच्या नात्याला पवित्र समजले जात असल्याने मात्र याच नात्याला किशोर काशीराम येलवे या शिक्षकाने कलंक लावलाय. ही घटना 7 जुलैची असून दाभोळमधील भंडारवाडा या ठिकाणी साधारण सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान घडली असल्याने नेहमीप्रमाणे अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली असताना शाळेतील शिक्षकाने त्या मुलीला विचारलं, तुला न्यायला कोणी आलं नाही का? मुलीने नाही सांगताच मी तुला घरी सोडतो म्हणून आपल्या बाईकने किशोर येलवेने 10 वर्षीय मुलीला बाईकने घेऊन घरी सोडण्यास गेला. यावेळी या मुलीच्या घरी कोणीच नसल्याने किशोर येलवे हा देखील त्या मुलीच्या मागोमाग गेला. घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की घरी कोणी नाही नसल्याचा फायदा उचलून त्यांनी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केलाय. या शिक्षकाने मुली समान असलेल्या अल्पवयीन मुलीच्या शरीरावर हात फिरवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. झालेला प्रकार कोणालाही सांगू नको अशी धमकी या शिक्षकाने मुलीला दिली. मुलगी घाबरून तिथून गेल्यावर शिक्षकाने तिथून पळ काढला. मात्र झालेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली. तिने सर्व काही शेजारी असलेल्या कुटुंबाला सांगितलं. हा सर्व प्रकार तिने तिच्या आई वडिलांच्या कानावर सुद्धा सांगितला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाने दुसऱ्यांदा या मुलीला सोडण्यासाठी आलेला होता अशी माहिती पुढे आली आहे. याआधी देखील या शिक्षकाने या मुलीला सोडण्यासाठी घरी आला होता. पुढे पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठत किशोर येलवे या शिक्षकाच्या विरोधात दाभोळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली आहे. दाभोळ पोलिसांनी किशोर येलवे यांना अटक केली असून पॉक्सो कायद्याचे कलम 8, 10 आणि BNS 74 नुसार किशोर येलवे यांच्यावर दाभोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण झाल्यास ते कलम 8 अंतर्गत गुन्हा ठरतो. तर एखाद्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्यास तर कलम 10 नुसार दोषी व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत. दरम्यान आरोपीला खेड तालुक्यातील न्यायालयामध्ये रवानगी करण्यात आलेली असून 14 दिवसांच्या रिमाइंडर कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेली आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे मॅडम यांनी किशोर येलवे यांना शिक्षण क्षेत्रातून निलंबित केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. आता जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काल दाभोळमध्ये आमच्या एका शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या 10 वयाच्या मुलीशी असभ्य वर्तन केलं आणि त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्याची दखल घेऊन हे अशोभनीय वर्तन करणाऱ्या शिक्षकाचं आम्ही तात्काळ निलंबन केले. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.